जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 3रा. शिकवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. बहुता जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोकट, नीती न्याय. श्रीराम समर्थ. बघा, दशक 11वा भीमदशक. भीमदशक म्हणजे कसा हो? भीम कसा होता? ताकदवान होता, बलशाली होता. तसा हा समास काय आहे हो? ताकदीचा समास आहे. यातून आपल्याला काय मिळणार आहे? अखंड परमार्थिक ताकद मिळणार आहे. म्हणून समर्थांनी दशक 11वा आपल्यासाठी आणलेला आहे, भीमदशक. आणि समास 3रा. शिकवण निरूपण नाम. शिकवायला घेतलंय आपल्याला समर्थांनी. आणि अखंड काय करत आहे तो समर्थ? शिकवतच येत आहे आपल्याला. समर्थांनी पहिलीच ओवी आपल्यासाठी दिलेली आहे, बहुत जन्मांचा सेवट. बहुत जन्मांचा म्हणजे काय हो? आपल्याला माहिती आहे 83,83,00,999 योनी पार केल्यानंतर आपल्याला मनुष्य हा ध्येय काय झालाय? प्राप्त झालाय. म्हणजे अनेक असे जन्म आपण घेऊन आलेलो आहे. अनेक योनीमधून काय घेतलाय आपण? जन्म घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय मिळालं आहे? नरदेह प्राप्त झाला आहे. म्हणून समर्थ काय म्हणतायत? बहुत जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट. अनेक जन्म पार केल्याच्या नंतर आता अनेक जन्म आपण बघतोय. एका प्राण्याला किती किती आयुष्य असतं. कासवाला 200 वर्ष आयुष्य आहे. झाडं घेतली, हजार हजार वर्ष झाडं काय करतात? जिवंत राहतात. म्हणजे असे अनेक किड्या, म्हणजे छोट्या कीटकांपासून मोठमोठ्या वृक्षांपर्यंत आपल्याला काय घ्यावं लागतं? व जन्म घ्यावा लागतो. आणि ह्या 84च्या फेऱ्यातून काय करावं लागतं? व अखंड फिरावं लागतं. आणि सगळा 84चा फेरा फिरल्याच्या नंतर आपल्याला काय हो? नरदेह प्राप्त झाला. म्हणजे अनेक जन्म मरण्याच्या फेऱ्यानंतर आपल्याला काय झालंय हो? हे मनुष्याचं शरीर प्राप्त झालंय. म्हणून समर्थ आपल्याला अखंड सांगत आलेले आहेत. काय हो? आपल्या परमार्थाचा मूळ पाया काय आहे? तर आपल्याला काय करायचं आहे? हा 84 लक्ष जीव योनीचा जो फेरा आहे, जन्म मरणाचा जो फेरा आहे, तो चुकवायचा आहे. आरतीतच सांगितले ना, दत्तांच्या आरतीत जन्म मरणाचा फेरा चुकवला. म्हणजे काय? अखंड जन्म मरणाचा फेरा आपल्याला काय करायचा आहे? चुकवायचा आहे. म्हणून आलोय जन्माला. या मनुष्य देहामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे? आपल्याला स्वतःचं सार्थक करता आलं पाहिजे. सार्थक म्हणजे काय हो? धन दौलत कमवणे म्हणजे सार्थक आहे का? खूप काय माया जमवणं, कुणाला लुबडून, अखंड अन्याय अत्याचार करून संपत्ती जमवणं. काय चाललंय समाजात? काय चाललंय भोवताली? काय चाललंय व अखंड जमवाजमव चालली. कशाची? भौतिक सुखाची काय चालली? जमवाजमव चालली. समर्थांना हे अभिप्रेत नाहीये. समर्थांना काय अभिप्रेत आहे? समर्थ काय सांगतायत? बहुता जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्थावे चोकट, नीती न्याय. समर्थ काय म्हणतात? अरे लक्षात घे, प्रत्येक जीवाला सांगितलेलं आहे. प्रत्येक जो जन्म घेऊन आलाय, मनुष्य प्राणी जो जन्म घेऊन आलाय, त्या प्रत्येकाला समर्थांनी काय सांगितलंय हो? की अरे आपल्याला खूप कष्ट करून हा नरदेह काय झालेला आहे? प्राप्त झालाय. मग आलोय ना या जन्माला, इथं काय केलं पाहिजे हो? चोखट नरदेह मिळणं एवढं सोपं नाही, खूप कठीण आहे. आपल्याला अनेक जन्मचा फेरा चुकवल्यानंतर अनेक जन्मांमध्ये म्हणजे काय? अनेक जीवांमध्ये आपण काय घेतलेला आहे? जन्म घेऊन आलेलो आहे. म्हणजे जन्म मरण फेऱ्यांचा शेवट जर करायचा असेल तर हा जन्म मिळाला आहे आपल्याला. अनेक जन्म झाल्यानंतर अकस्मात हा आपल्याला काय झालाय हो? हा नरदेह प्राप्त झालाय. म्हणून समर्थ काय म्हणतात? ह्या नरदेहामध्ये न्याय व नीती सांभाळून शुद्ध मार्गाने जावे, म्हणजे वागावे. म्हणजे काय सांगितलं हो? न्याय नीती म्हणजे काय हो?
काय करायचंय? न्याय नीती म्हणजे काय? नीतीनं वागा. आपल्याला समर्थांनी अखंड बालभक्ती मार्गदर्शनाच्या माध्यमातून काय केलंय हो? न्याय नीतीने वागावे. न्याय नीतीने कसं वागायचं हे शिकवलंय. म्हणजे काय हो? विषय विकारांना काय करायचंय? बाजूला सारून न्यायनीतीनं कसं वागायचं हे समर्थांनी शिकवले. अखंड काय केलंय? विषय विकारांची ओळख करून दिली आणि न्यायनीतीने वागायला सांगितलंय. म्हणून समर्थ काय म्हणतात? अरे मिळालाय जन्म आपल्याला, हा जन्म आपल्याला मिळालाय, मग या जन्मात काय करायचंय? कुणाचं लुबडायचंय? कुणाला म्हणजे कुणाचा छळ करायचाय? त्रास द्यायचाय कुणाला? अजिबात नाही. म्हणजे काय सांगितलंय? कुणाचं घ्यायचंच नाही हो. कारण जे काय आहे भौतिक, जे काय दृष्टीला दिसतंय ते काय आहे हो? सगळं नाशिवंत आहे. या मनुष्य देहामध्ये आपण जन्माला आलोय, करायचंय काय? तर जो शाश्वत आहे, आपल्याला चालवणारा जो आहे, त्याची आपल्याला काय घ्यायची? ओळख घ्यायची. कारण का हो? एक विद्यार्थी शाळेत मॅडम शिकवत होत्या की बाबा पृथ्वी काय करते? स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, असं शिकवत होत्या. त्यावेळेस तो विद्यार्थी काय म्हणाला मॅडमला? मॅडम, पण मला एक सांगा की त्या पृथ्वीला चालवणारा कोणतरी असेल ना? मॅडमने त्याला गप्प बसवलं. गप्प बस, शांत बस, काहीतरी फुलिश प्रश्न विचारतो असं मॅडमचं डोक्यात. मॅडम त्याला काय म्हटल्या नाही, त्या फक्त काय म्हटल्या? मॅडम शांत बस. मॅडमने पुन्हा शिकवायला सुरुवात केली. त्यावेळेस तो मुलगा काय होता हो? खूप चाणक्य होता. खूप म्हणजे विचार असेल, लहान होता पण काय होता? सदविचार होता. त्याला जाणीव होती की काय, या पृथ्वीलाही चालवणारा कोणतरी आहे. मॅडमनी ते उत्तर मला सांगावं, कारण तुम्ही गुरु आहात माझे. म्हणून त्यानं पुन्हा त्यांना प्रश्न विचारला. तरी मॅडमनी त्याला काय केलं? गप्प बसवलं. मग त्या मुलानं काय केलं? मॅडम फळ्यावरती लिहित असताना त्यांची खुर्ची काय केली? दुसरीकडे नेऊन मांडली. आणि मॅडमला न माहिती होतं काय केली? खुर्ची दुसरीकडे नेऊन मांडली आणि तो त्याच्या जागेवरती जाऊन गपचूप बसला. त्यावेळेस मॅडम ज्यावेळेस लिखाण पूर्ण झालं त्यावेळेस बसण्यासाठी खुर्चीकडे गेलं तर खुर्ची नव्हती तिथं. त्यावेळेस मॅडम म्हटल्या, खुर्ची जाग्यावरची कुणी नेली? या जागेवरची खुर्ची कुणी हलवली? तर बाकीची मुलं कुणी काय म्हटले नाही. तो मुलगा म्हणाला, मॅडम माहिती नाही, ती आपोआप काय केली? हलली तिथून. मॅडम म्हटल्या, शक्यच नाही, खुर्ची स्वतःहून हलू शकत नाही. तिला हलवणारा तुमच्या वर्गामध्ये बसलेल्यापैकी कुणीतरी त्या खुर्चीला काय केलंय? हलवलंय, म्हणून ती काय गेली? हलली. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, मॅडम मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की पृथ्वीलाही चालवणारा कुणीतरी आहे. हे सांगा सर्वांना की त्या पृथ्वीला सुद्धा चालवणारा कोण आहे? तो शाश्वत परब्रह्म आहे. आणि आपल्याला काय करायचंय? समर्थ म्हणतात, बहुत जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट. अनेक जन्मांच्या फेऱ्याचा शेवट करणारा, म्हणजे अनेक जन्म झाल्यानंतर अकस्मात हा आपल्याला नरदेह प्राप्त झाला आहे. म्हणून ह्या नरदेहामध्ये येऊन आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? न्याय नीती सांभाळून शुद्ध मार्गानं काय करता आलं पाहिजे? वागता आलं पाहिजे. प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणे करता उभय लोक संतुष्ट होती. प्रपंच करावा नेमक म्हणजे जरुरी पुरता व्यवहार करावा. म्हणजे तोही कसा? प्रपंच करावा नेमक म्हणजे काय हो? अनासक्ती, कुठलीही आसक्ती नसावी, अंतरी काय नसावी? आसक्ती नसावी. अनासक्तीने म्हणजे काय हो? कोणाला असं फसवून आपल्या स्वार्थासाठी कुणाला काय करायचं? फसवायचं. कोणाचं काय करायचं? चोरून आणायचं. या गोष्टी समर्थांना अभिप्रेत नाहीत. म्हणून समर्थ काय म्हणतात? प्रपंच करावा नेमक, जेवढा आपल्या हातून आपल्याला जेवढा सन्मार्गाने नीती न्यायानं जेवढा करता येईल तसा प्रपंच करायचा आहे. आणि जरुरी पुरता व्यवहार करून परमार्थाचा विवेक पाहता आला पाहिजे. परमार्थ करता आला पाहिजे. प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक. प्रपंच सोडायला सांगितलेला नाहीये, मुळीच सोडायला सांगितलंय. समर्थ काय म्हणतात की प्रपंच करा, जेवढं संसारात आपल्याला आवश्यक आहे
तेवढा व्यवहार करा, पण तो कसा करा? नीतिन्यायाने करा. आणि परमार्थाला पोषक असेल असा काय करा? प्रपंच करा. म्हणजे प्रपंच सांभाळून आपल्याला काय करता आला पाहिजे? हो, परमार्थाचा विवेक पाहता आला पाहिजे. म्हणजे परमार्थ करता आलाच पाहिजे. म्हणजे त्या योगे काय होईल? दोन्ही साधतील ना. त्यामुळं प्रपंच आणि परमार्थी. समाजात लोक कसे आहेत? प्रपंच आणि परमार्थी. एखाद्याला इतकं प्रपंचाचं वेड असतं की त्याला झोपलं तरी काय आठवतं? हो, काम. तो काय करत असतो? अखंड कशाचे? जे नश्वर आहे, ज्या गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत त्या गोष्टीसाठी झटतो, तोच खरा प्रपंच आहे ना. परमार्थ म्हणजे काय? हो, परमार्थ म्हणजे जो परमार्थ म्हणजे आपल्या जीवनाला परमार्थ प्राप्त होतो आणि आपण काय होतो? त्या परमेश्वराशी एकनिष्ठ होतो, असा तो परमार्थ. म्हणून समर्थ काय म्हणतात? प्रपंच पाहवा नेमक, पाहवा परमार्थ विवेक, जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती. ज्यामुळं जरुरीपुरता व्यवहार पण करायचा, परमार्थ पण करायचा, प्रपंच बी करायचा आणि परमार्थ पण करायचा, जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ असं दोन्ही लोक काय होतील? हो, संतुष्ट होतील. म्हणजे काय? प्रपंच शिस्तीने करावा व परमार्थाचा विवेक पाहावा, म्हणजे इहपर दोन्ही साधतात. म्हणजे या जन्मात इथं आपण आलोय ना जन्माला, दोन्ही साधायचे, दोन्ही सोडून चालायचे नाही. आपल्यासाठी अखंड समर्थ रामदासांनी स्वतः काय केलं? हो, हा ग्रंथ आता प्रपंचात राहून एवढा मोठा ग्रंथ लिहिणं शक्य झालं नसतं त्यांना. लक्षात घ्या, त्यांनी अखंड प्रपंच परमार्थाचं काय केलंय? आपल्याला सांगितलंय. संसार, प्रपंच आणि परमार्थ सगळं सांगितलंय आपल्याला. का हो? का? अखंड आपल्यासाठी त्यांनी काय नाही, अखंड आपल्यासाठीच काय केलं? हो, हे सगळं लिहून ठेवलं. म्हणून समर्थ काय म्हणतात? प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बाजू आपल्याला सांभाळता आले पाहिजेत. जन्माला येऊन आलोय, जन्माला नीती न्यायानं वागून प्रपंच करायचा आहे. म्हणजे नेमकेपणानं वागायचंय आणि प्रपंच करायचा. आणि प्रपंच करत असतानाच विवेकानं काय करायचं आहे? व परमार्थ करायचा आहे. जेणेकरून काय होईल? आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधता येतील. इहपर म्हणजे ह्या जन्मामध्येच आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही काय करायचं आहे? साधायचंय. ते पण कसं? हो, न्याय आणि नीतीने. न्याय आणि नीतीने आपल्याला ते समर्थ शिकवत आहेत आणि शिकण्यासाठी आपल्याला जाता आलं पाहिजे समर्थांपर्यंत. म्हणजे न्याय नीतीने काय करायचं आहे? आपल्याला प्रपंच आणि परमार्थ साधायचा आहे. शतवरुषे वय नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. शतवर्षे वय नेमिले, आता 100 वर्षाचे आयुष्य ठरलेलं आहे. हा, आता तर 100 वर्ष नाहीये. आपल्याला माहित आहे 60 वर्षाच्या पुढं नो गॅरंटी. तरी समर्थांनी पहिल्या काळात काय हो, 105, 125, 100च्या पुढं ही लोक काय करत होती? अखंड तंदुरुस्त राहत होती. म्हणजे का हो? कारण त्यांच्याकडं काय होतं? तसं सगळा आहार तसा होता, विचार तसा होता, सगळा म्हणजे सगळं जे पोषक असेल ते काय करत होते? ते लोक घेत होते. आता तसं नाहीये. आता काळ बदललाय. जसं लोकांनी स्वतःच्या सवयी बदलल्या त्याप्रमाणे देवाने काय केलं? आयुष्य हळूहळू काय केलंय? कमी केलंय. म्हणून समर्थ काय म्हणतात? की बाबा मिळालंय, आता किती मिळालंय आपल्याला माहित नाही. आयुष्य किती आहे आपलं माहीत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? 100 वर्षाचं आयुष्य ठरलेलं आहे. त्यात बाळपण काय हो? अज्ञानात जातं. बाळपणी काय आपल्याला परमार्थ कळतो का? नाही कळत. म्हणजे बाळपण कशात गेलं? अज्ञानात गेलं. आणि तरुणपण विषय विकारांमध्ये. लक्षात घ्या, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. म्हणजे तरुणपणी काय केलं? तरुणपण सगळं विषयांच्या उपभोगात खर्च झालं. म्हणजे काय हो? ही इच्छा पूर्ण कर, ती इच्छा पूर्ण कर. म्हणजे विषय विकारांच्या इच्छापूर्तीसाठी तरुणपण अवघं गेलं. परमार्थ करायचा कधी? परमार्थ हा आपल्याकडे म्हणतात बघा,
देवदेव काय लहानपणी करतात का? म्हातारपणी करायचा देवदेव. म्हणजे ज्या व्यक्तीला दात पडल्यानंतर राम म्हणता येत नाही त्यावेळेस राम म्हणून उपयोग आहे का? हो, लांबच म्हणणार ना तो. राम म्हणता येते का दात पडल्यानंतर? म्हणून समर्थ म्हणतात की शरीर जोपर्यंत ठाकठीक आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये आपल्याला काय करता येतंय, सगळं बोलता येतंय, चालता येतंय, तेव्हाच आपल्याला काय करता आला पाहिजे, अखंड परमार्थ करता आला पाहिजे. प्रपंच करून नेलंय काय सोबत? समर्थ काय म्हणतात, प्रपंच करून नेलंय काय हो सोबत? प्रपंच हा जगण्यापुरता आहे, बरोबर आहे. अखंड कोट्यावधीची जरी इस्टेट कमवली तरी मेल्यानंतर 3 फुटच जागा आहे, असं समर्थांनी सांगितलं. काय आहे मेल्यानंतर? काय आहे? 3 फुटच जागा प्रत्येकाला ठरलेली आहे. कोणी कितीही श्रीमंत असला तरी त्याला बंगल्याच्या आतमध्ये दहन करत नाहीत. त्या शरीराचं दहन कुठं असतं? मशानातच आहे, ठरलेलं आहे. मग समर्थ म्हणतात एवढा अट्टास कशासाठी? अट्टास कशासाठी पाहिजे? परमार्थासाठी पाहिजे. म्हणजे संतांनी जे कार्य केलं ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि समर्थ काय म्हणतात, असंही नाही की प्रपंचातील लोक दुःखी होतील असंही आचरण आपल्याला करायचं नाही. लक्षात ठेवा, प्रपंचही करायचा आहे, नेटानं करा. प्रपंचही तेवढा नेटका करा आणि प्रपंच करत असताना परमार्थही नेटका करा. म्हणून सवय कधीपासून लागली पाहिजे? म्हणून समर्थांनी बालभक्ती मार्गदर्शनमध्ये बघा सांगितले, अखंड लहान मुलांना शिकवण दिलेली आहे. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. म्हणजे काय? अखंड लहान म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, मातीच्या गोळ्याला जसा कुंभारा आकार देतो तसं ते घडतं. तसं हा माणसाचा गोळा, त्यालाही जसं आपण संस्कार देऊ ते तसं काय करत असतं, बाळ घडत असतं. म्हणून लहानपणापासूनच मुलांना काय पाहिजे हो? परमेश्वराविषयी काय पाहिजे? आसक्ती पाहिजे. परमार्थाची जोड आपण लावून दिली पाहिजे. कारण का? बालपण तर त्यांचं अज्ञानातच गेलंय ना. 2-3 वर्ष 4 वर्ष काय कळतं मुलांना? काय कळत नाही. म्हणजे हे सगळं अज्ञानात गेलं, तरुणपण विषय विकारांमध्ये गेलं. पुढं समर्थ म्हणतात, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्म भोग, आता भगवंताचा योग कोणे वेळे. बघा समर्थांना काय सांगायचंय, वृद्धपणी नाना रोग, म्हातारपणी नाना रोग, अनेक प्रकारचे रोग काय होतात, उत्पन्न होतात शरीरामध्ये. मग परमार्थ करायचा कधी? बाळपण अज्ञानात, कळत नाही परमार्थ करायचा. तरुणपण विषय विकारात, मी तरुण आहे, काय करून काय नाही. काय असतो माणूस नुसता तरुणपणात? आपणही त्या ह्याच्यात मधून आलेलो आहे किंवा आहे अजून तरुणपणात. अशा तरुणपणात समर्थांनी आपल्या हातात काय दिलाय? ग्रंथ दिलाय. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ काय म्हणतायत की बाळपण अज्ञानात गेलं, तरुणपण विषय विकारात गेलं, म्हातारपणी अनेक प्रकारचे रोग जडतात, अनेक प्रकारचं काय होतं, रोग उत्पन्न होऊन कर्मभोग असेल तो काय करावा लागतो? भोगावा लागतो. आता भगवंताची प्राप्ती होण्याचा योग केव्हा येणार? म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, वृद्धत्व कर्मानुसार उद्भवणाऱ्या रोगांच्या शुश्रूषेत गेलं, आता देवाची जोड करायला वेळ कोणता? म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, देवाला भजण्याचा वेळ कोणता? माणूस काय म्हणतं, म्हातारपणी देवदेव करायचा. अरे म्हातारपणी देवदेव करायला तुझं शरीर तसंच साथ द्यायला पाहिजे ना, ते परमेश्वराकडे म्हणजे तुझं स्थिती पाहिजे ना. काय की परमेश्वराला भजण्यासाठीच सामर्थ्य आणि इच्छा पण पाहिजे ना. आयुष्यभर तुम्ही जर परमेश्वराचं नावच जर घेतलेलं नसेल तर म्हातारपणी नाव येणार आहे का हो? नाही येणार. म्हणून समर्थांनी सांगितलं ना की वासू एक आजोबा होते, त्यांचा जीवच जात नव्हता आणि अखंड खॉटवर असं काय हो त्या बेडवर झोपलेले होते आणि ते काय म्हणत होते, वासू केसू. मुलांना वाटलं आपल्या वडिलांनी आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, आता मरताना काय करतायत, देवाचं नाव घेतायत, वासू केशू म्हणतायत. पण एक मुलगा होता त्यांच्या घरामध्ये 12-13 वर्षाचा, खूप हुशार होता. त्यानं पाहिलं की काय कोपऱ्यामध्ये वासरू केरसुनी खातंय. त्यानं पाहिलं की आजोबांचे डोळे कुठं लागलेत, त्या वासराकडं लागलेत. वासरू केरसुनी खातंय म्हणून
त्या मुलानं काय केलं, ती वासराच्या तोंडातली किरसुनी काढून बाजूला ठेवली. आजोबांचं ते गाणं पण बंद झालं, वासू केसू. मग त्या मुलानं सांगितलं की वासरू केरसुनी खातंय, हे आजोबा सांगतायत. म्हणजे मरताना सुद्धा काय करू शकत नाही हो, माणूस प्रपंच सोडू शकत नाही. मग परमार्थ तर कधी करणार? म्हणून समर्थ काय म्हणतात, अखंड काय म्हणतायत, अरे बालपण गेलं, तरुण पण गेलं, म्हातार पण गेलं, मग देवाला भजणार कधी? तुला देवाला भजण्याची वेळ कधी? परमार्थ करायचा कधी? अखंड परमार्थ करता आला पाहिजे. जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे, शरीरामध्ये सामर्थ्य आहे, तोपर्यंतच परमार्थ. म्हणजे ऐकू शकतो, म्हातारपणे ऐकू शकतो का? बसू शकतो का? नाही बसू शकत. लक्षात घ्या, एका जागेवर बसू शकतो का? एखादं देवाचं भजन कीर्तन ऐकू शकतो का? नाही. म्हणजे ही सवय आपल्याला लहानपणापासूनच आपल्याला, म्हणजे ज्याचं महदभाग्य आहे त्याला समर्थ ते काय केले, मिळाले. म्हणजे घरामध्येच काय पाहिजे हो, परमार्थ पाहिजे अखंड. त्यावेळेस कुठंतरी काय होणार आहे, आपल्या हातून परमार्थ घडणार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग, आता भगवंताचा योग कोणे वेळ. आता देवाची वेळ नक्की कोणती? देवाला भजण्याची योग्य वेळ कोणती? असं समर्थांना प्रश्न विचारतायत आपल्या सर्वांना. अरे बाबा, देवाला भजण्याची योग्य वेळ कोणती? तुम्हीच सांगा. राजिक देविक उदेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे औचिता जन्म गेला. आपला कशात चाललाय जन्म सगळा? राजिक देविक उदेग चिंता, म्हणजे उद्वेग चिंता जे जे काय असेल. म्हणजे समर्थ काय म्हणतात, सगळ्या राजकीय व दैविक ह्या योगाने उत्पन्न झालेले उद्वेग व चिंता आणि अन्न वस्त्र व देह ह्यांची ममता आसक्ती इत्यादी संबंधाने अनेक कठीण प्रसंग येऊन हा नरजन्म हा म्हणता काय होतो, निघून जातो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, राजकीय परिस्थितीमुळे किंवा दैवबळामुळे अनेक चिंता क्लेश काय करावे लागतात, भोगावे लागतात. अन्न वस्त्र मिळवण्याच्या खटपटी. म्हणजे मला सांगा, तरुणपण थोडंसं झालं की आपण कशाच्या पाठीमागं लागतो? संसाराच्या पाठीमागं लागतो. लग्न वगैरे होतं, लगेच मुलं वगैरे होतात. मग आपण मिळवण्याच्या काहीतरी म्हणजे काय मिळवायचं असतं? घर दार बंगला गाडी, ह्या सगळ्या काय हो खटाटोप चाललेला असतो आपला अखंड. ह्या खटाटोपात आपलं आयुष्य निघून गेलेलं आपल्याला काय होत नाही, कळत नाही. काय माणसं तर व्यर्थ आयुष्य घालवतात, स्वतःचं काय करतात, आयुष्य व्यर्थ घालवतात. म्हणजे राजकारणामध्ये, दैविक योगामध्ये काय करतात, आपलं संपूर्ण आयुष्य काय करतात, वायाला घालवतात. मग समर्थ काय म्हणतायत की असे राजकीय व दैविक यांनी उत्पन्न झालेले उद्वेग व चिंता, अन्न वस्त्र मिळवण्यामध्ये आपलं काय चाललेलं आहे, आयुष्य काय होतं हो, निघून जातं. आणि अनेक कठीण प्रसंग येतात हो ह्या नरजन्मामध्ये. म्हणजे आपण जन्माला आलोय, एक तरी सुखाने दिवस जातो का हो या प्रपंचामध्ये? नाही जात आहे. तरीही माणूस काय करत असतो, विचवाच्या बिराडागत काय असतं व अखंड त्याच्या डोक्यावर दिसत जरी नसलं तर अखंड ते काय असतं व चिंता उद्वेग कष्ट सगळं काय असतं, अखंड प्रपंचाचा बोजा त्या देहावरती असतो. मग समर्थ काय म्हणतायत की देहाचे चोज पुरवणे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, आपला सगळा जन्म कशात जातो निघून? ही काहीतरी मिळवण्याच्या, म्हणजे राजकीय परिस्थितीमुळे किंवा दैवबळामुळे अनेक चिंता क्लेश भोगावे लागतात. अन्न वस्त्र मिळवण्याच्या खटपटी कराव्या लागतात. देहाचे चोचले पुरवणे इत्यादिकात काय होतं, आयुष्य निघून जातं. कोणाला कळतच नाही की आपल्या आयुष्याचं आपण काय केलं. आपल्या आयुष्याची एवढी वर्ष आपण काय घालवली, व्यर्थ घालवली. समर्थ इथं सांगितलं ना, समर्थ ओवीमध्येच काय सांगितलंय, राजिक देविक उद्वेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे औचिता जन्म गेला. आपला जन्म गेला. सगळं आपण काय केलं, व्यर्थ आयुष्य घालवलं, केलं काहीच नाही.
देवासाठी काय केलं आपण, त्याला भेटण्यासाठी आपण काय केलं हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. 16व्या वर्षी लिखाणाला सुरुवात केली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला. म्हणजे ऐन तरुणपणात ज्या वेळेस विषय विकारामध्ये मुलं रम्य होतात त्यावेळेस हातामध्ये ग्रंथ लिहायला घेतला. लक्षात घ्या, 23व्या वर्षी काय केलं, देह ठेवला. केवढं सामर्थ्य असेल देहामध्ये, म्हणजे कळलं पाहिजे काय हो, आपल्या या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे. अखंड अजूनपर्यंत कधी ज्ञानेश्वरांचा काळ कधीचा होता, अजूनपर्यंत काय जाते हो, पंढरीला वारी जाते ना, आळंदीवरून पंढरपूरला. म्हणजे देहाचा जन्माला येऊन आपल्या जीवनाचं काय करता आलं पाहिजे, सार्थक करता आलं पाहिजे. नाहीतर आला आला पाणी वाहतच गेला पकाली रेडा. समर्थ म्हणतात अखंड व्यर्थ आयुष्य काय केलं, वाया घालवलं. कधीही देवाचं नाव घेतलं नाही, कधीही अखंड देवाला काय केलं नाही. आपण काय हो, रूढी परंपराला काय केलं, कवटाळून बसलोय. समर्थ म्हणतात अखंड रूढी परंपरेत कवटाळून बसलो. व्यर्थ ह्याच्यात काय गेलं आयुष्य, कार्यक्रम नाना, म्हणजे जे देवापर्यंत पोचण्याचा कोणताच मार्ग नाही, अशा योगामध्ये आपण काय केलं, आपलं आयुष्य वाया घालवलं. लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती, काय मानिले, लोक मरमरो जाती. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आपलं सगळं जमवाजमव करता करता अख्खा जन्म गेला. अनेक लोक आपल्यासमोर काय झाले हो, लोक भराभर मरून जातात. आला कोरोना, किती लोक गेले हो, असंख्य लोक गेले. लोक भराभर काय होतात, समर्थ म्हणतात मरून जातात. वडील मरून गेले, हा प्रत्यक्ष अनुभव असूनही समजून उमजून शाश्वती कशाची मानावी. म्हणजे लोकाला कळतंय का हो, म्हातारा जरी झालं तरी कळतंय का की आपले वडील आजोबा गेले, सोडून गेले देह. अखंड त्यांनी एवढं कमवलं, अखंड एवढं कमवून ठेवलं, काय नेता आलं बरोबर हे माणसाला तरीही कळत नाही. तरीही काय करतो माणूस, ह्याचं लुबड त्याचं लुबड, ह्याचं घे त्याचं घे. म्हणजे समर्थांना हेच सांगायचं की आयुष्य निघून गेलं, आता तरी प्रचिती घ्यावी ना, की बाबा आपल्या पूर्वजांनी काही बरोबर नेलं नाही, ज्यांनी परमार्थ केला. बघा एखादा ज्याच्या महदभाग्य असेल त्याच्या परंपरेत एखाद्यानं कुणीतरी काय केलेला असतो, परमार्थ केलेला असतो. बघा सुरुवातीच्या काळामध्ये, आता उपासना करताना दिसतात, म्हणजे नानासाहेबांच्या कृपेमुळे म्हणा, बैठकीमुळे काय होतंय की लोकांच्या घरात निदान काय हो, ग्रंथ वाचन तरी सुरू आहे. म्हणजे उपासनेच्या रूपामध्ये ग्रंथ तरी आहेत, परंतु अशी काही काही घरं आहेत की ज्या घरामध्ये काय हो माहीतच नाही, काहीच माहीत नाही, परमार्थच माहीत नाही. आला रोजचा दिवस काय हो सारखाच. आम्ही लहानपणी पाहायचो की काय हो, आम्हाला काय वाचत बसलेले दिसायचे, गंध उगळताना दिसायचे, अखंड काय हो पोथी वाचायची लोक. म्हणजे तो एक हा उपासनेचाच आहे ना भाग, काय आहे उपासनेचाच भाग आहे. आणि समर्थांनी परत आपल्याला काय केलं, 7 भागाची काय केली उपासना लावून दिली. म्हणून समर्थ काय म्हणतात, लोक मरमरो जाती, वडील गेले हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती, काय मानले. मग काय घेतलं हो जीवनात, एवढं समोर सगळी माणसं मेली आपल्या, तरीही आपल्याला कळना की काय हो आपल्याला करायचंय काय, आलोय कशासाठी, करायचंय काय, लक्षातच येत नाही. आयुष्य आपलं काय चाललंय, निघून चाललंय. अग्न गृहासी लागला आणि सावकास निजेला, तो कैसा म्हणावा बला आत्महत्यारा. समर्थांना काय म्हणायचंय की अग्न गृहाशी लागला. आता समर्थ काय म्हणतायत, घराला आग लागली, घराला आग लागली तरी हा खुशाल घरामध्ये काय करतोय, झोपतोय. त्याला शहाणं कसं म्हणायचं, तो काय झाला हो, स्वतः आत्महत्याराच झाला ना, आत्मघातकीच झाला ना. ज्याला घराला आग लागली हे कळून सुद्धा तो घरातून बाहेर पडू शकत नाही, खुशाल झोपून राहतोय, या व्यक्तीला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं. समर्थ म्हणतायत की काय बाबा
मग हा काय झाला, आत्महत्यारा झाला. घराला म्हणजे जो घराला आग लागलेली बघून सुद्धा खुशाल झोपतोय, त्याला शहाणं कसं म्हणायचं. म्हणजे समर्थांना उदाहरण काय सांगायचं की बाबा, हे उदाहरण कशासाठी दिलंय की अरे तुझ्यासमोर एवढी लोक गेली, त्यांनीही काय बरोबर नेलं नाही. संतांनी अखंड तुझ्यासमोर आहे की बाबा, काय घेऊन जातात लोक. संतांना अखंड 1200 वर्ष झाली तरी म्हणजे आपल्याला लक्षात कोण आहेत, फक्त संत परंपरा लक्षात घ्या. मग ह्या संत परंपरेने काय कार्य केलं. कोट्यावधी जुळवले का, नाही जुळवले. कारण का हो, त्यांना माहिती आहे हे मी काय बरोबर नेणार नाही. बरोबर काय नेणार आहे, अखंड जे अमर आहे असं त्यांनी ते दान ते काय केले. ते दान आपल्या सर्वांना ते देऊन गेले. ग्रंथ रूपानं दान आपल्याला सर्वांना काय केले, ते देऊन गेले. आपल्याला एवढं मोठं कार्य नाही करता आलं, पण आपल्याला नामस्मरण तरी करता येतंय ना. म्हणून समर्थ काय म्हणते, एवढं सगळं कळतंय बाबा, आपण काय करतोय, विषय विकारांमध्ये लोळतोय, आपलं काहीतरी चुकतंय एवढं माहीत असून सुद्धा गपचूप काय करतोय, गप्प बसतोय. मग समर्थ त्याला उदाहरण दिलंय. म्हणून समर्थाने उदाहरण काय दिलंय, घराला आग लागली असता जो खुशाल झोपतो त्याला शहाणं कसं म्हणायचं. म्हणजे कळून उमजून समजून दुसऱ्याने समजून सांगून जो व्यक्तीमध्ये बदलच होत नाही, त्याला शहाणं कसं म्हणायचं. त्याला काय म्हणावं लागेल, आत्महत्यारा. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला, यम यातनेचा झोला कठीण आहे. पुण्यमार्ग अवघा बुडाला. समर्थांना काय सांगायचंय, पुण्यमार्ग सगळा बुडून जाऊन पापाचा साठा काय वाढलाय, फार वाढलाय. म्हणजे पाप झालं शरीराकडं, पुण्य कमी झालं आणि पापाचा साठा जास्त वाढला तर काय होईल. समर्थ म्हणतात, तर पुढे यम यातनांचा धोका फार जबर बसणार आहे. या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलंय की पुण्यमार्ग अवघा बुडाला, पुण्यच नाही केलं, अखंड पापच केलं ध्येयानं, तर काय होणार आहे हो. अखंड साठा कशाचा वाढणार आहे, पुण्याचा वाढणार आहे का हो, नाही वाढणार. कशाचा वाढणार आहे, अखंड पापाचाच वाटा वाढणार आहे. म्हणजे पाप संग्रह उदंड झाला, यम यातनेचा झोला कठीण आहे. पण मनुष्या लक्षात ठेव, माणसा लक्षात ठेव, समर्थ म्हणतायत की बाबा आपल्याला हे नरदेह मिळालाय, या नरदेहामध्ये पाप करायचं का पुण्य करायचं. पाप पुण्य समघडे तेव्हा नरदेह म्हणजे सापडे. म्हणजे काय, पाप पुण्य सम झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, हा नरदेह मिळतो. आणि नरदेहात आल्यानंतर आपण काय करायचं असतं हो, अखंड पुण्य करायचं का पाप करायचं हे आपल्या हातात असतं. आपण ज्या गोष्टी पाप म्हणून करतो, म्हणजे जे पुण्य म्हणून करतो ते सुद्धा आपल्या अखंड हातातून काय हो, पाप म्हणूनच काय होत असतं, घडत असतं. आपल्याला माहीतच नाही, आपल्याला पुण्य आणि पाप ह्यातलं माहीतच नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, आलोय जन्माला, या जन्मामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, अखंड पापाचा संग्रह कमी करायचा आहे आणि पुण्याचा संग्रह वाढवायचा आहे, तर परमेश्वराची प्राप्ती आहे. अखंड जर पापाचा संग्रह वाढवला, पुण्यमार्ग सोडून म्हणजे सगळा बुडला, पुण्यमार्ग जर आपण 50% पुण्य जे घेऊन आलोय त्यातलंही पुण्य जर आपल्या कुकर्मामुळे, कुविचारामुळे, कुसंगामुळे जर आपण आपलं काय करत असू, 50% पापात आणखीन काय करत असू, भर पाडत असू, मग पापात भर पडली की आपोआप पुण्याचा साठा काय होणार आहे, पुण्य संचय काय होणार आहे, कमी होणार आहे. मग समर्थ म्हणतात, एक लक्षात ठेवा, पुढे काय आहे, यम यातनेचा धोका फार जबर बसणार आहे. समर्थांचं बोलणं म्हणजे समर्थांनी सांगितलंय स्वतः, काय तुम्ही जर पापाचा संग्रह वाढवला तर अखंड काय बसणार आहे, तुम्हाला यम यातनेचा झोला बसणार आहे. म्हणून आलोय जन्माला, करायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण नश्वर गोष्टींच्या मागं पळण्यापेक्षा शाश्वताच्या मागं जायचंय. शाश्वत कोण आहे, एक परब्रह्म, त्याला आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे आणि त्याला शरण जाता आलं पाहिजे. पुढं काय सांगितलंय समर्थांनी, तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, इहलोक परत्र साधावे दोहीकडे.
काय सांगितलंय व समर्थांनी, तरी आता ऐसे न करावे, ह्यासाठी आता असं करू नये, फार विचारानं काय करावं, वागावं. आपण काय करतोय, पाप करतोय का पुण्य करतोय, हे आपल्याला काय कळलं पाहिजे आणि आपल्याला तसं वागता आलं पाहिजे. इहलोक व परलोक दोन्ही साधतील असं काय करायचंय, वागायचंय. म्हणजे काय म्हणायचंय समर्थांना, इहलोक विवेकानं वागून आपल्याला इहलोक काय होतो, साधतो. आता समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, एक ओवी आहे बघा, इहलोक साधया कारणे. इहलोक जर साधायचा असेल तर काय करायचं, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. म्हणजे काय, इहलोक जर साधायचा असेल तर जाणतेची संगती धरली पाहिजे, नाही तर नको त्याची संगती धरून आपण काय जातो, अधोगतीला जातो. आपल्या हातून अखंड पाप घडतं आणि आपल्याला काय बसतो, यमयातनेचा झोला बसतो. म्हणजे नको ते कर्म आपल्या देहाकडून झालं तर काय होणार आहे, अखंड अधोगती ठेवलेलीच आहे, यात काही शंका नाही. जन्माला येऊन जर आपण काय केलं, इहलोक साधला, बाबा जाणतेच्या संगतीत राहून अखंड पुण्य मार्गाने जर आपण वागलो, विवेकाने वागलो, कुठलंही चुकीचं कर्म नाही केलं, तर आपल्याला इहलोक साधता येतो. आणि इहलोक साधला की सद्गुरू आपल्याला आपोआप काय करतात, परलोक साधून देतात. म्हणजे इहलोक आणि परलोक हे दोन्हीही लोक काय होतात, आपल्याला साधतात. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोका. आळसाचे फळ रोकडे, आळसाचं फळ आपल्याला माहित आहे काय हो, आळसाचं फळ प्रत्यक्षात असते ते की काय करायचं, आळस आला की काय होतात, माणसाला लगेच जांभळे येतात. जांभळे आले की काय होतं, झोप येते. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आळसाचे फळ रोकडे. इथं काय प्रचिती आहे ना, आळस आला की लगेच जांभळी येणार, जांभळे आली की लगेच काय येणार, झोप येणार. म्हणजे हे आळसाचं काय आहे, फळ रोकडं आहे. जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळशी लोका. आणि लगेच झोप आली की आळशी लोकाला काय होतं, ते खूप आवडतं. झोप काय होते, खूप आवडते. म्हणून समर्थ काय म्हणतात, आळशी लोकांना हेच सुख म्हणून आवडत असते. मुख्य शत्रू माणसाचा कुठला असेल तर आळस. आळसाचे फळ प्रत्यक्षच मिळते. आळशी माणूस सदाचा जांभिया देऊन लोळत पडतो. लोकांना आळस हेच सुख वाटते आणि काय होते, आवडते. म्हणून आळसापासून आपल्याला काय राहता आलं पाहिजे, दूर राहता आलं पाहिजे, लांब राहता आलं पाहिजे. आळस सोडून देता आला पाहिजे. विद्यार्थी दशेत अभ्यास करता आला पाहिजे. आपल्याला जे जे आपल्या हिताचं आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. चुकीचं वर्तन आपल्याला सोडून देता आलं पाहिजे. संसारामध्ये अखंड काय केलंय आपण, पापच केलं तर पापच प्राप्त होणार आहे. आणि आपण जर न्यायाने नीतीने वागलो, कुणालाही फसवलं नाही, तर काय होणार आहे, आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतायत की बाबा आळस करू नका. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरवाढती, खाती जेवती सुखी होती यत्ने करुणी. साक्षेप करता कष्टती, काय करतात, साक्षेप करता कष्टती म्हणजे काय, जो मनुष्य कष्ट करतो पुढं त्याला काय होतं, व सुख प्राप्त होतं. कारण का हो, तेच लोक काय, त्यांना अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित मिळतो. कारण का हो, अखंड ते काय करत असतात, कष्ट करत असतात, प्रयत्न करत असतात. म्हणून समर्थ काय म्हणतात, साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरवाढती, खाती जेवती सुखी होती यत्ने करून. प्रयत्न करून काय होतात, ते सुखी होत असतात. संसारामध्ये प्रपंचामध्ये काय होतात, प्रयत्न करून. जरी काय नसलं तरी बघा, काही लोकांना काय हो, काहीच नसतं घरी, तरीही काय करतात हो, शून्यातून विश्व निर्माण करतात. आणि तेही कसं, नीतिमार्गाने, कुणालाही लुबडून न घेता, कुणाचीही इस्टेट न घेता काय करतात, न्यायनीतीनं काय करतात, ते पुढं जातात. प्रयत्न करून काय करतात हो, पुढे जातात. मग ते काय होतात, त्यांना साहजिकच त्यांच्या काय होतं, त्यांना सुख प्राप्त होतं. आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा.
आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती. आळस उदास नागवणा. काय सांगितलंय? आळसामुळे काय होतं? खिन्नता येऊन नागवणूक म्हणजे काय? फसवणूक, फजिती होते. आळसानं काय होते? फजिती होते. आळस हा काय प्रयत्नाला बुडवणारा आहे. प्रयत्न केलं तर यश निश्चित प्राप्त होतं, पण आळस केला तर काय होतो? प्रयत्नाला बुडवतो. व त्यामुळं करंटपणाची चिन्हे काय होतात? प्रगट होतात. म्हणजे काय? समर्थ म्हणतात आळसाने मनुष्य निरुत्साही होतो. तो सर्वत्र काय होतो? त्याची फजिती होते. आळसाने प्रयत्न, उद्यम नाहीसे होतो. आळशी मनुष्याच्या तोंडावरचं करंटपणाची काय दिसतात? चिन्हे दिसतात. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा. अरित्री परित्री जीवा समाधान. म्हणून आळस नसावा. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय? आळस कशाचाच करायचा नाही, परमार्थाचाही करायचा नाही आणि प्रपंचाचाही आळस करायचा नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? आळस करायचा नाही. कारण म्हणून आळस नसावा, तरच वैभव प्राप्त होऊन इहपर लोकी जीवाला काय मिळेल? समाधान मिळेल. म्हणजे समर्थ काय म्हणतात? इहलोक साधायचा असेल तर आपल्याला आळस सोडवता आला पाहिजे. म्हणजे इहलोकात काय माणसाला अभिप्रेत आहे बघा. समर्थांनी पुन्हा आपल्याला सांगितलंय काय आपल्याला राहण्यासाठी चांगलं घर, गाडी, म्हणजे गाडी, बंगला हे आवश्यक गोष्टी आहे. माणसाला आता भौतिक सुख वाटतं. म्हणजे सुख कशात वाटतं? या गोष्टींमध्ये वाटतं. मग आळस केला तर आपल्याला नुसतं बघायला करंटपणाच्या खुणा म्हणजे काय गरिबासारखं वागावं लागतं. प्रत्येकाच्या पुढं काय गरिबासारखं वागावं लागतं. त्यासाठी समर्थ काय म्हणतात? म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा. वैभव पाहिजे असेल तर आळस सोडता आला पाहिजे. आणि त्यामुळं इहलोकात तरी आपल्याला काय मिळेल? निदान समाधान मिळेल. प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण. सावध करून अंतकरण निमिषेक. प्रयत्न करावा तो कोण? कसला प्रयत्न करायचा? कसा प्रयत्न करायचा? हे काय प्रयत्न कोणता करावा म्हणाल तेच समर्थ काय म्हणतात? प्रयत्न कोणता करावा तेच निरूपण क्षणभर एकाग्र चित्त करून काय करा? ऐका. बघा आता आपल्याला समर्थांनी काय सांगितलंय? आता ऐका. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी. प्रातःकाळी उठावे. काय सांगितलंय? सकाळी उठावं, लवकर उठावं. म्हणजे काय? पहाटे प्रातःकाळी उठावे. काही पाठांतर करावे म्हणजे नियमाने काय करायचंय? पाठांतर करायचंय. यथान शक्ती, जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांना काय सांगितलंय? अभ्यास करायचा आहे. नियमानं काय करायचंय? पाठांतर करायचंय. परमेश्वराचे स्मरण यथाशक्ती करायचंच. म्हणजे परमेश्वराचं काय करायचंय? नामस्मरण करायचंय. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासे. त्या परब्रह्माला काय करायचंय? आठवायचंय. मग दिशेकडे जावे, जे कोणाशीच नवे ठावे, शौच आचमन करावे निर्मळ जळे. मग दिशेकडे जावे. मग तुमचा काय प्रातःविधी असेल तो काय करायचाय? उरकायचाय. नंतर निर्मळ जळाने हातपाय धुवून काय करायचंय? आचमन करायचंय. मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्य देव सुपासन यथा सांग. काय सांगितलंय? काय करायचंय? तोंड धुणे, प्रातस्नान, संध्या, तर्पण, देवपूजा करून वैश्वदेव उपासना हे सर्व काय करावं? यथा सांग करावे. म्हणजे समर्थांना सांगावं लागतंय आपल्याला. आपण करणारातले नव्हतो. देव उपासना पूजा आपल्याला हे माहीतच नाही. आपल्या परंपरेला हे माहीतच नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे सर्व काय करता आलं पाहिजे? यथान शक्ती करता आलं पाहिजे. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. काही फळाहार घ्यावा म्हणजे दिवसाची सुरुवातच कशानं करायची? काय तर खा. समर्थ काय म्हणतात? काहीतरी खा आणि नंतर काय करा? तुमच्या संसार प्रपंचातील म्हणजे काही फराळ करून नंतर संसाराचा काय करावा? उद्योग पाहावा आणि गोड बोलून सर्व लोक राजी राखावे. म्हणजे काय? मधुर वाणी ठेवावी आणि मधुर भाषणाने
सर्वांस काय करावं, संतुष्ट ठेवायचंय. अवघड कार्य आहे पण ते काय करायचंय, करायचंय. ज्याचा ज्याचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार. दुच्चितपणे तरी पोर वेडा लावी. ज्याचा जो व्यापार असेल त्यानं तो काय करायचा आहे, म्हणजे ज्याचा व्यापार धंदा जो असेल त्यानं तो करायचा आहे. त्यात त्यानं काय राहायचंय, दक्ष राहायचंय. मग जर आपलं काय काम असेल, आपला काय व्यवसाय धंदा असेल, त्या व्यवसाय धंद्यामध्ये काय करायचंय, समर्थ म्हणतात दक्ष राहायचंय. कारण का हो, आपण जर नाही दक्ष राहिलो तर काय होणार आहे, आपलं नुकसान होणार आहे. म्हणून आपला जो व्यापार धंदा, मग शेती असेल, कुणाचं दुकान असेल, त्यामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, दक्ष राहता आलं पाहिजे. म्हणजे जो काय उद्योगधंदा आहे त्यामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, अखंड सावधपणे कार्य करता आलं पाहिजे. जर वेळेवर नाही तुम्ही कार्य केलं तर काय होणार आहे, ते असावे खबरदार. दुच्चितपणे तरी पोर वेडा लावी. तुम्ही जर त्यात दुच्चितपणा केला तर पोरही तुम्हाला फसवतील, असं समर्थ सांगतात. काय हो, म्हणजे बघा समर्थांना किती काळजी आहे. समर्थ काय म्हणतात, तुम्हाला जो उद्योगधंदा दिलाय, कोणताही असू द्या, कोणत्याही कार्याला समर्थांनी कधीही कमीपणाचं लेखलेलं नाही. परदेशात पण जा, परदेशात देखील कोणत्याही, म्हणजे प्रत्येक जण, आपल्या इकडं काय आहे हो, म्हणजे आपल्या इकडंच भारतामध्ये कसं आहे की कमी जास्त, म्हणजे भेदाभेद, श्रीमंत गरीब असा काय केला जातो, भेदाभेद. म्हणजे कामानुसार वर्गीकरण केलं जातं आणि त्यानुसार आपण काय करतो, भेदाभेद करतो. परंतु परदेशामध्ये तसं नाही आहे. प्रत्येकजण काही काम बाहेर करत असेल तरी संध्याकाळी काय करतात, सगळेजण एकत्र बसतात. म्हणजे त्यांच्याकडं काय नाही आहे, भेदाभेद मानत नाहीत. कोणत्याही कामाला तुच्छ लेखत नाहीत. कुठं घाण पडलेली दिसली तर ती लोक सहज उचलून काय करतात, फेकून देतात. कोणाला सांगत देखील नाहीत. म्हणजे तो कितीही मोठा, कितीही श्रीमंत असेल तर त्याला ते काय नाही वाटत, कमीपणाचं वाटत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा, कुठलंही काम असू दे, ते काम कसं कर, तुझा जो काय व्यवसाय असेल, व्यापार असेल, त्यामध्ये तू काय, कंपनी असेल त्यामध्ये तू काय राहा, सावध राहा, दक्ष राहा. नाहीतर साधी पोरंही तुला काय होतील, फसवून जातील. छोटीशी पोरं सुद्धा काय करतील तुला. आता खूप चॅप्टर पोरं निघालेत. म्हणजे समर्थांनी त्यावेळेस लिहून ठेवलंय काय, तू जर नाही सावधपणा बाळगला तर लहान मुलं सुद्धा तुला काय करतील, फसवतील. चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी. दुच्चित आळसाची रोकडी प्रचित पहा. चुके ठकरे विसरे सांडी म्हणजे काय सांगितलंय, मनुष्य दुच्चित व आळशी राहिला तर तो काय करतो, चुकतो, फसतो, विसरतो, हरतो. कुणी फसवतो त्याला, कशातही फसवतं. म्हणजे एकदा माणसाकडं दुच्चितपणा आला, आळस आला की त्याला काय करतात, तो सगळी फसवतात. मग तो काय करतो, चुकतो, फसतो, विसरतो, हरवतो. हे दोष त्याच्या हातून काय होतात, सहज घडतात. आणि मग आठवण झाल्यावर काय बसतो, तरफडत बसतो. त्याला लक्षात येतं की काय हो, आपलं काहीतरी काय चुकलंय. मग परंतु त्यावेळेस काय हो, सावध होतो तेव्हा त्याला आपल्यावरच काय होतो, तो त्याला हे येतं, प्रचित येते. तेव्हा काय होतो, वाईट वाटतं. पण अशा ह्या दुच्चितपणाचा, आळशाचा प्रत्यक्ष काय आहे, असा अनुभव आहे. पण अनुभव येऊन उपयोग नाही, तोपर्यंत पूर्ण आयुष्य काय झालेलं असतं, निघून गेलेलं असतं. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन. तरी मग जेविता भोजन गोड वाटे. या कारणे सावधान, म्हणून समर्थ काय म्हणतात, मनुष्यानं सावध व अव्यग्र असावे व ह्याप्रमाणे दक्षतेने व्यवसाय करणारा जेवायला बसला म्हणजे त्याला जेवणही काय लागतं, व गोड लागतं. म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय, जो माणूस या कारणे सावधान, एकाग्र असावे मन. तरी मग जेविता भोजन गोड वाटे. यासाठी अखंड तत्पर असावं, सावध असावं. प्रपंचात, परमार्थात अखंड सावध असावं. म्हणजे जेवाय बसलं तर कसलंही जेवण असेल तरी ते काय वाटणार, आपल्याला गोडच वाटणार. हे समर्थ सांगतायत. कारण का हो, कारण आपण अखंड सावधानतेनं काय केलेलं असतं, प्रपंच आणि परमार्थ केलेला असतो. म्हणून
समर्थ काय म्हणतात, ह्यासाठी आपल्याला जर वाटत असेल की जेवण कसं गेलं पाहिजे, आपल्याला गोड वाटलं पाहिजे जेवताना सुद्धा, यासाठी आपण अखंड सावधान असावं आणि आपलं मन कसं असावं, परमेश्वराविषयी एकाग्र मन असावं. म्हणून काय समर्थ म्हणतात, मनुष्याने सावध व अव्यग्र असावे व ह्याप्रमाणे दक्षतेने व्यवसाय करणारा जेवायला बसला म्हणजे त्याला जेवण ही काय लागते, गोड लागते. ह्यासाठी मन स्थिर व व्यवहारात सावध असावे म्हणजे जेवताना भोजन काय लागते, गोड लागते. पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. बघा, उद्योगधंदा झाला, जेवण झालं, प्रत्येक माणसाचा दिनचर्या समर्थांनी सांगितली. काय, तुमचं जे काय काम झालं, ते जेवण झालं, काही वाची चर्चा करी. मग काय करा, काहीतरी वाचा, त्याच्यावरती काय करा, म्हणजे जेवण झाल्यावर काही वाचावे, ग्रंथावलोकन करावे, जाणत्याबरोबर काय करावी, चर्चा करावी, एकांतात जाऊन अनेक ग्रंथाचं काय करावं, विवरण करावे. म्हणून समर्थांनी सांगितलंय, दिनचर्या सांगितली हो ही प्रत्येकाला. काय, उद्योगधंदा तर सावधानतेनं करायचाच. आणि आपला उद्योगधंदा जेवण झाल्यानंतर आपल्याला काय करता आलं पाहिजे, चर्चा करता आली पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे. आपल्याला समर्थांनी सांगितलेलं बघा, श्रवण मनन निज ध्यास, म्हणजे काय, विवरण करता आलं पाहिजे. काय श्रवण झालं आज, काय बोध झाला, आपण काय ऐकलं आज, हे काय केलं पाहिजे, श्रवण करता आलं म्हणजे विवरता आलं पाहिजे. नाना ग्रंथ आपल्याला वाचता आलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सावध असलं पाहिजे. श्रवण करताना सुद्धा समर्थ म्हणतात सावध असलं पाहिजे. एकाने समर्थांनी वरनं भाग दिला, बैठकीमध्ये भाग दिला की आपल्याला श्रीसेवा वाढवता आली पाहिजे. श्रीसेवा म्हणजे काय हो, आपल्याला लक्षात आलं की काय हो, श्रीसेवा वाढवता आली पाहिजे. ह्यानं जरा झोपीत काय केलं, श्रवण केलं, गेला घरी आणि काय केलं हो, अखंड बायकोची सेवा करायला लागला. तिचं काय सगळं काम तो करायला लागला, तिला नुसतं बसवायचं, सगळं काम करायचं. आता तीही काय होती, श्रवणात होती. तिनं ऐकलं की काय आपल्या नवऱ्यामध्ये काय झालं आहे, आमूलाग्र बदल झाला आहे, वेड्यासारखं वागतायत, जरा काय वेगळीच सेवा चालली ह्यांची. म्हणून तिनं शेजारी भाऊ जे गेलते त्यांच्याबरोबर त्यांना विचारलं की काय हो, काय झालं, आमचे हे जरा काय वागतायत, वेगळंच वागतायत, मला काय कामच करून देईनात. त्यावेळेस भाऊ म्हटले, काय नाही, भाग झालेला श्रीसेवा वाढवली पाहिजे. म्हणजे काय, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, म्हणजे जे जे काही श्रीसेवेचे भाग आहेत तिथं काय करायला पाहिजे, आपली उपस्थिती पाहिजे, आपण काहीतरी आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि मग तिनं घरी येऊन मग पतीला सांगितलं की अहो, तुम्हाला बायकोची स्त्रीसेवा नाही, श्रीसेवा म्हणजे काय, श्रीसेवा करता आली पाहिजे. म्हणजे श्रवण करताना पण काय केलं पाहिजे, नीट सावधतेनं परमार्थाचंही ऐकलं पाहिजे, त्याचा अर्थ काय घेतला पाहिजे, व्यवस्थित घेतला पाहिजे. का समर्थ सांगतात हो, कारण एकांत जाऊन विवरी नाना ग्रंथ. आता एकनाथ महाराजांची भारुडं घेतली आपण, तर त्यामध्ये काय हो, रोडगा वाहीन तुला, म्हणजे असं त्यांनी काय हो, वेगवेगळे नात्यांना काय केलेलं आहे असं बोललेले आहेत. पण समर्थ काय म्हणतात, अरे कोणतं म्हणजे कोणती जाव, कोणतं ननंद, हे काय केले त्यांनी, अद्वैत भाग दिलेले आहेत. सगळे काय दिलेले आहेत, अद्वैत भाग दिलेले आहेत. म्हणजे या सर्व ग्रंथांचं विवरण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आता तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, गाढ वाचे, म्हणजे पाय धरावे गाढ वाचे आणि ऐकावे बायकाचे. आता या शब्दाचा अर्थ घेणारे काय घेतात, गाढवाचं पाय धरायचं आणि बायकांचं ऐकायचं, असा अर्थ मुळीच नाही. विवरण करायचंय. समर्थ काय म्हणतात, विवरण करायचंय. काय एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. विवरण केल्यानंतर लक्षात येतं की काय तुकाराम महाराजांना सांगायचं होतं, पाय धरावे गाढ वाचे, म्हणजे ज्याची वाचा ताकदीची आहे, अशी सद्गुरूंची वाचा ना, ज्याची वाचा ताकदीची आहे त्याचे जाऊन पाय धरायचे. आणि ऐकावे बायकाचे
म्हणजे ऐकावे बा एकाचे, म्हणजे अरे बा एकाचंच ऐकायचंय, इतरांचं नाही. मग एकाचं म्हणजे कोणाचं? त्या परब्रह्माचं ऐकायचंय, सद्गुरूंचं ऐकायचंय. हे तुकाराम महाराजांना आपल्या ओवीतून सांगायचंय. परंतु सरळ सरळ आपण अर्थ घेतो. म्हणून दासबोध ग्रंथावरती पण बघा अनेक जण काय करतात, म्हणजे समर्थांनी असं लिहिलंय तसं लिहिलंय. अरे त्याचा काय करा, सखोल अभ्यास करा, श्रवण करा, त्याचा अद्वैत अर्थ समजून घ्या. आणि नंतर, कारण संतांना सांगायचंय एक आणि आपण अर्थ लावतो दुसरा. संतांना तसं सांगायचंय का हो? संतांची अखंड भूमिका समाजाला अज्ञानाच्या, म्हणजे अज्ञान अंधकारातून बाहेर काढायचंय. त्यांनी कधीही अज्ञानात ढकलायचं काम केलेलं नाही. म्हणून काय म्हणतात समर्थ, विवरण करा, म्हणजे एकमेकाला विचारा ह्याचा भाग काय आहे. श्रवण तर करायचंय. श्रवण करून आपल्याला काय करता आलं पाहिजे, अखंड भाग लक्षात आलं पाहिजे ना. मग ऐकता आलं पाहिजे, एकांती जाऊन नाना ग्रंथांचा अभ्यास करता आला पाहिजे, तर आपल्याला हा परमार्थ कळणार आहे. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो, लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा. तरीच प्राणी शहाणा होतो, असं जर तुम्ही केलं, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, हे जर असं जर आपण ग्रंथांची चर्चा केली, विवरण केलं, जाणत्याबरोबर चर्चा केली, अनेक ग्रंथाचं विवरण केलं, असं वागेल तरच मनुष्य काय होईल, शहाणा होतो. अर्थ लक्षात घेतला तरच काय होतो, शहाणा होतो. नाहीतरच काय राहतो, मूर्खच राहतो. लोक खात असतात आणि हा भिकाऱ्यासारखा त्यांच्या तोंडाकडे काय असतो, पाहत बसतो. म्हणजे सुज्ञ लोक नाना उपभोग भोगीत असताना हा दीनवाणेपणे त्यांच्या तोंडाकडे पाहत राहील. म्हणजे काय समर्थ म्हणतात, मूर्खासारखा अजिबात वागायचं नाही. अखंड परमार्थात राहून आपल्याला सावधतेने काय करता आला पाहिजे, प्रपंचही करता आला पाहिजे आणि परमार्थही करता आला पाहिजे. नाहीतर लोक खाती आणि आपण पाहतो दैन्यवाना, दरिद्र्यासारखे आपल्याला पाहिजे काय येईल, वेळ येईल. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. ऐक सदैवपणाचे लक्षण, काय समर्थ सांगितलंय, भाग्यवंताचे लक्षण आता ऐक. एक क्षणही फुकट न जाऊ देता प्रपंचाच्या कामाचे ज्ञान नीट पाहतो जाणतो. म्हणजे एक क्षणही व्यर्थ न दवडणे हे भाग्यवंताचं काय आहे हो, लक्षण आहे. म्हणून आपल्या उद्योगात निमग्न असावे. म्हणून समर्थ काय म्हणतात, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. म्हणजे समर्थ काय म्हणतात की बाबा एकही क्षण फुकट न जाऊ देता अखंड आपल्याला सावधपणे प्रपंचात व्यवसायात राहता आलं पाहिजे. म्हणजे आपली अवस्था दैन्यवाणी होणार नाही. नाहीतर दुसरे सगळे ऐशारामात राहतील आणि आपली अवस्था काय होईल, भिकाऱ्यासारखी. म्हणून समर्थ काय म्हणतात की यासाठी काय करावं, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी. काही मेळवी मग जेवी, काहीतरी काम करून जो जेवतो, काहीतरी मिळवून मग जेवतो, संकटात अडकलेल्या लोकास बाहेर काढतो, अशा रीतीने आपले शरीर परोपकाराच्या कामी थोडी बहुत तरी लावतो. म्हणजे काय समर्थांना काय तर लावतो ना, की काय स्वकष्टाने आधी धनधान्य मिळवून मग जेवणे, बद्धांना मोकळे करणे, शरीराचे काहीतरी सार्थक करणे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, स्वतः काहीतरी सोय करायची, म्हणजे स्वतः काहीतरी मिळवायचंय आणि नंतर दुसऱ्या लोकांना पण काय करायची, मदत करायची. म्हणजे आपलं शरीर काय होईल, कारणी लागेल. म्हणजे समर्थांनी जे कार्य केलं, अखंड नानासाहेबांनी जे कार्य केलं, ते आपल्याला त्यांच्या कार्यामध्ये काय होता आलं पाहिजे, आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे.
म्हणजे आपलं शरीर, काय काय लोक नुसती नावं ठेवतात. अहो, नावं ठेवण्या अगोदर आपल्याला पाहता आलं पाहिजे की कार्य काय आहे. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदी क्षण दोहीकडे. काही कुठंच क्षण वाया घालवायचं नाही, प्रपंचातही घालवायचा नाही, परमार्थातही घालवायचा नाही. काही धर्मचर्चा करावी, म्हणजे धर्मचर्चा निरूपणात वेळ घालवणे म्हणजे प्रपंच व परमार्थ ह्या दोहोविषयी निर्लस असणे हेच भाग्यवंताचे काय आहे, लक्षण आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी जागृत असणे, प्रपंचात आणि परमार्थात. धर्मचर्चा, पुराण, हरिकथा निरूपण ही ऐकण्यात व करण्यात काही वेळ काळ घालवतो. ह्या प्रकारे प्रपंच किंवा परमार्थ ह्यापैकी काहीतरी कृत्य केल्याशिवाय एक क्षण सुद्धा फुकट काय होत नाही, घालवत नाही. हे सदैवपणाचे काय आहे, लक्षण आहे. ऐसा जो सर्व सावध, त्यास कैचा असेल खेद. विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा. ऐसा जो सर्व सावध, असा जो सर्व सावध आहे, म्हणजे असा जो सर्व बाजूने दक्षता ठेवतो, त्याला खेद कुठून येणारच नाही. म्हणजे विवेकाच्या योगाने त्याचा व देहबुद्धीचा संबंध तुटलेला असतो. असा जो सर्व सावध, प्रपंच परमार्थी दक्ष आहे, त्याची विवेकबळाने देहबुद्धी गलित होत असल्यामुळे त्याच्या चित्ताला खेद ठाऊक नसतो. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तन निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आहे तितुके देवाचे, काय सांगितलं, आहे तितुके देवाचे, आहे ते सर्व काय आहे, देवाचे आहे असं वर्तन, म्हणजे असा निश्चयाने वागल्याने उद्वेगाचे मूळ अजिबात तुटून, म्हणजे काय होतं, आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तन निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. जो आपल्या अंतरीचं उद्वेगाचं मूळ आहे ते कधी तुटणार आहे हो, ज्या वेळेस आपण म्हणणार आहे की आहे तेवढं काय आहे हो, हे सर्व देवाचंच आहे, माझं यामध्ये काही नाही. ज्यावेळेस असा अंतरी आपलं काय होईल, निश्चय होईल, त्याच वेळेस आपल्या अंतरीच्या उद्वेगाचं मूळ काय होणार आहे हो, तुटणार आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. महावाक्याचे विवरण करिता सुटे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, आहे ते सर्व, म्हणजे काय, प्रपंचात सुवर्ण सोनं द्रव्य पाहिजे. म्हणजे प्रपंचात सगळ्यात महत्त्व कशाला आहे हो, सुवर्ण, म्हणजे सोन्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, सुवर्णाला आणि सोन्याला. म्हणजे सोन्याला प्रपंचामध्ये महत्त्व आहे जास्त, आणि परमार्थामध्ये कशाला आहे तर पंचीकरण म्हणजे काय हो, दोन्ही महत्त्वाचे आहेत. द्रव्य पाहिजे, म्हणजे काय, प्रपंचात द्रव्य पाहिजे व परमार्थामध्ये पंचीकरण, दोन्ही महत्त्वाचे ना आवश्यक आहेत. आणि महावाक्याचे विवरण करिता सुटे, म्हणजे महावाक्याचे विवरण केल्याने प्राणी काय होतो हो, संसार बंधनातून काय होतो, मुक्त होतो. अन्यथा मुक्त होणं शक्य आहे का, एवढं सोपं नाहीये. कर्म उपासना आणि ज्ञान, येणे राहे समाधान. परमार्थाचे जे साधन, तेचे ऐकत जावे. कर्म उपासना आणि ज्ञान काय सांगितलंय, कर्म उपासना व ज्ञान ह्या योगे काय होतं, आपल्याला समाधान मिळतं. म्हणून परमार्थाचे साधन असेल तेच नेहमी काय व्हावे, ऐकत जावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान. आपल्या जीवनामध्ये समाधान कशानं राहणार आहे, कर्म उपासना आणि ज्ञान. आणि हे ज्यातून मिळणार आहे, हे कशातून मिळतंय आपल्याला माहिती आहे, बैठकीत दिले ना समर्थांनी, कर्म उपासना आणि ज्ञान या त्रिवेणी संगमावरती आपल्याला नित्य स्नान घडायला हवे असं सांगितलंय. म्हणजे ज्या परमार्थामध्ये या 3 गोष्टी मिळतात, कर्म, ज्ञान आणि उपासना, ते परमार्थ साधन आपल्याला काय करता आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला काय मिळेल, समाधान मिळेल. म्हणून परमार्थ पोषक असेच काय करावं, श्रवण करीत जावे असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे काय, प्रपंचात परमार्थात, म्हणजे प्रपंचात काय आवश्यक आहे, परमार्थात काय आवश्यक आहे, ते आपल्याला काय करता आलं, दोन्ही महत्त्वाचं आहे ना. द्रव्याशिवाय प्रपंच होऊ शकत नाही, पैसे असावे लागतात ना प्रपंचामध्ये. तसं परमार्थामध्ये काय पाहिजे हो, पंचीकरण. म्हणजे परमार्थात ही काय लागतं आपल्याला,
शरीराचं देह काय लागतो, ठाकठीक लागतो ना. हा देह प्रपंच ठाकठीक असेल तरच आपण परमार्थ करणार आहे, अन्यथा परमार्थ करू शकत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन त्याचे ऐकत जावे. म्हणजे कर्म उपासना ज्ञान जिथं प्राप्त होतं, ज्या परमार्थामध्ये प्राप्त होतो तो परमार्थ आपल्याला करता आलं पाहिजे, ते श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि अखंड कर्म उपासना आणि ज्ञान यामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं काय आहे यामध्ये सार्थक आहे. नाहीतर आला आला आणि पाणी वाहतच गेला. म्हणजे पकाली रेडा म्हणतात बघा, जो काय करतो अखंड पाणी वाहण्याचं काय करतो, अखंड काय करतो पाणी वाहण्याचं, आयुष्यभर नुसतं पाणीच वाहतो आणि त्यातच काय होतो, मरतो. अशी अवस्था आपली होऊ नये म्हणून समर्थ सांगतात की नित्य आपल्याला कर्म उपासना आणि ज्ञान या त्रिवेणी संगमावरती स्नान करता आलं पाहिजे. म्हणजे हे ज्या परमार्थामध्ये कर्म उपासना ज्ञान आहे तो परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे, ते श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.